नमस्कार इंडिया, माझं नाव मारुती होळकर. मी AWPL फायटर आहे. आज बाहेर गेलं तर मी गेली 2 वर्षापासून SLPS वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आज या संस्थेमध्ये काम करतोय. आज बाहेर गेलं तर समृद्ध शेतकरी समृद्ध भारत हे अभियान घेऊन मी तब्बल 5000 शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढून जमीन कशी सुपीक ठेवायची यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ह्याच अभियानाअंतर्गत आम्ही आज बघितलं तर सुळकुड या गावामध्ये अतिशय प्रगतशील शेतकरी व सुळकुड गावचे 22 सरपंच यांच्या प्लॉटवरती आम्ही आज उभा आहे. आज त्यांच्याच वाणीतून आपण ऐकूया की आपल्या ॲग्रिकल्चरचे वैदिक टेक्नॉलॉजी प्रोडक्ट वापरून त्यांच्या खोडवा या पिकावरती ऊसाच्या काय रिझल्ट आला आपण ह्याच डोळे बघूया. सरपंच साहेब नमस्कार, आपलं नाव कसं? माझं नाव सचिन परीट, बर, गाव सुळकुड, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. जी. आता ज्या प्लॉटमध्ये आपण उभा आहे सर, हे जे ऊसाचं पीक आहे हे खोडवा आहे का लावण आहे? खोडवा आहे. खोडवा. हे कधी तुटून गेले सर? 9 जानेवारीला गेलते. बरं, तुटून गेल्यानंतर तुम्हाला फुटवा वगैरे दमवायला आलं का सुरुवातीला? हो, जमवतो. बरं, त्यासाठी काय बाहेरचे खतं वापरले? थोडी वापरली मी. बरं त्याचा असं म्हणावं असं काही रिझल्ट आला नाही. बरं मग ह्यासाठी मी भुईटा बरं आपले AWPL चे प्रोडक्ट तुम्हाला कोणी दिले? बोडके सरांनी दिली. बोडके साहेब प्रोडक्ट दिले. तुम्हाला काय काय दिले यासाठी? भुईटा, इक्वारेली, हां. PGPR आणि अग्रो 90 दिली. बरं, हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला फुटवा वगैरे चांगला आला? जबरदस्त आला. आज तुम्ही बघू शकताय शेतकरी मित्रांनो, आज हे जे काय लाईव्ह दिसते पीक हे खोडवा पीक आहे. आज 4 महिन्यापूर्वी तुटून गेलेलं. मग हे जे फुटवा दाखवू शकताय तुम्ही इथं की आज लावणीला जसा फुटवा येत नाही तेवढा चांगला फुटवा पण आलेला आहे. तुम्ही बघू शकताय पानाची काळोखी म्हणलं तरी बघू शकताय, पानाची रुंदी बघू शकताय. म्हणजे सरपंच साहेब मला तुम्ही सांगा परेड साहेब की तुम्ही जे प्रोडक्ट वापरल्यानंतर खरंच समाधानी आहात का? समाधान आहे. ह्याच्या सुळकुड भागातल्या अनेक शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? ही वैदिक टेक्नॉलॉजी आपली काय प्रोडक्ट आहेत SLPS ची वापरायला पाहिजे का नाही? वापरायला पाहिजे. जी. दुसरी गोष्ट, तुमच्या मातीमध्ये काय बदल जाणवला का नाही तुम्हाला? मातीमध्ये म्हणजे माती भुसभुशीत झाली. बर. आणि मातीमध्ये आजपर्यंत मला गांडूळ कधी दिसलं नाही. बर. आता मी परवा बांगलताना गांडूळ निर्मिती झालेली आहे ह्याच्यामध्ये. काय सांगताय? होय, गांडूळ आता तयार आहेत शेतामध्ये. म्हणजे तुमच्या रानामध्ये आधी गांडूळ नव्हतं, रासायनिक खतं वापरल्यामुळे मात्र आज आपली वैदिक टेक्नॉलॉजी वापरलेली प्रोडक्ट बघून आज तुमच्या रानामध्ये गांडूळ मिळतात. बरं, तुम्ही बघू शकता की ह्यांच्याच शेजारचा एक प्लॉट आहे, यांच्याच भावकीचा बांधाला बांध लागून आहे. इथलाही फुटवा बघताय, ग्रोथ बघताय तुमची. आपण यांना लागूनच एक प्लॉट आहे, इथलाही तुम्हाला मी दाखवतो. या शेजारचाच प्लॉट आहे, सेम महिन्यामध्ये तुटून गेलेला आहे. ह्या प्लॉटचे म्हणावं अशी ग्रोथ असेल किंवा काळोखी असेल, पानाची रुंदी नाही आहे, फक्त सरीला सरी लागूनच आहे, फक्त एक बांधमध्ये आहे. आता इकडे तुम्ही पाठीमागे जर बघितला तर आपले प्रोडक्ट वापरल्याची काळोखी पण बघू शकता आणि यांचा प्लॉट पण बघू शकताय. आज सरपंच साहेब मला सांगा तुम्ही की हा लागूनच आपला प्लॉट आहे बरोबर. आता या प्लॉटमध्ये आपल्याबरोबर कमीत कमी 1-1.5 फुटाची उंचीला पण फरक आहे बरोबर. तुम्ही समाधानी 100% आहे आपले प्रोडक्ट वापरून? शेतकऱ्यांनी जवळजवळ 5-6 टॉली शेणखत टाकली होती. बरं. माझ्या शेतामध्ये 1ही टॉली खत नाही. तरी देखील आपलं पीक चांगलं आलेलं आहे. तुम्ही भागातल्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता आपल्या खताबद्दल? जबरदस्त सांगतो. म्हणजे कसं आहे, भुईटा जी आहे आपली माती हे होते, ते मातीचं पोत निर्माण करते. म्हणजे कार्बन आपल्या जे शेतामध्ये असते ते बाहेर काढायचं काम करते. ह्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात ना? छान. तर मी शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की आज वैदिक टेक्नॉलॉजी जे काही आपलं SLPS वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने बनलेलं खतं आहेत हे अतिशय सुंदर आहेत. आपल्या जमिनीमध्ये पण वापरा, आपली जमीन सुपीक ठेवा, पिकाचं उत्पन्न वाढवा आणि खर्चही कमी करा. त्यात मी खरंच खूप खूप धन्यवाद मानेन मी आपल्या AWPL संस्थेचे जे काय CEO आहेत, CMD ज्यांनी हे खताची निर्मिती केली, डॉक्टर संजू कुमार सरांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू. जय हिंद, जय SLPS.